नाती काही जन्मानं मिळतात तर काही निवडीनं जुळतात, पण कधी कधी हीच नाती एखाद्या व्यक्तीसाठी आयुष्यभराची वेदना बनतात. पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकुम येथील वैष्णवी कसपटे हगवणीच्या बाबतीत हेच घडलं. तिच्या आयुष्यात जन्माची आणि निवडीची दोन्ही नाती तिच्यासाठी मारक ठरली. एका बाजूला जन्मदात्या पित्याच्या इच्छेविरुद्ध जाऊन तिनं प्रेमविवाह केला, तर दुसऱ्या बाजूला ज्याच्यावर तिनं अलोट प्रेम केलं त्याच पतीच्या कुटुंबानं तिच्या जीवाचे मोल केलं. ही केवळ एक वैष्णवीची कहाणी नाही, तर आजच्या तथाकथित शिक्षित समाजातील अनेक मुलींच्या जीवनातील एक विदारक सत्य आहे, जे या घटनेनं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. वैष्णवी कसपटेच्या दुर्दैवी मृत्यूनं महाराष्ट्राला पुन्हा एकदा हुंडाबळीच्या क्रूर वास्तव्याची आठवण करून दिली आहे. वैष्णवीनं शशांक हगवणे याच्याशी प्रेमविवाह केला. हा विवाह तिच्या घरच्यांच्या विरोधात होता. वडिलांना आयसीयू मध्ये ठेवून ती प्रेमासाठी सैराट झाली आणि पळून जाऊन तिनं लग्नाचा निर्णय घेतला. कोणत्याही पित्यासाठी याहून दुर्दैवी काय असू शकतं, पण तरीही आपल्या लाडक्या लेकीच्या सुखासाठी वैष्णवीच्या वडिलांनी नमतं घेतलं आणि हे लग्न लावून देण्यास तयार झाले. तेव्हा हगवणे कुटुंबियांच्या मागणीनुसार हुंडा म्हणून एक फॉर्च्युनर कार आणि 51 तोळे सोनं दिलं. जवळपास 1.5 कोटी रुपये खर्च करून हे लग्न थाटामाटात लावून दिलं. परंतु पित्याच्या या त्यागाची आणि प्रेमाची किंमत क्रूरपणे चुकवावी लागली. त्याच लेकीला त्याच हुंड्यासाठी छळलं जाऊ लागलं आणि त्यातच तिचा बळी गेला. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे आणि त्यांची पत्नी म्हणजेच वैष्णवीची सासूचा भाऊ आयजी दर्जाचा पोलीस अधिकारी आहे. ही पार्श्वभूमीच या प्रकरणाला अधिक गंभीर बनवते. ज्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आहे, ज्यांना समाजात आदर्श म्हणून पाहिलं जातं, तेच लोक जेव्हा कायद्याची भीती न बाळगता कुणाच्या तरी लेकीचा बळी घेतात, तेव्हा सामान्य माणसानं कुणावर विश्वास ठेवावा? वजनदार कुटुंब म्हटल्यावर त्यांना कायद्याचे नियम लागू नाहीत का? सत्ता आणि पैशाच्या जोरावर कुणाचाही जीव घेण्याचा परवाना मिळतो का? या घटनेतून हे स्पष्ट होतं की या गुन्हेगारी प्रवृत्तीला कायदा सुव्यवस्थेची भीती नाही. त्यांना असं वाटतं की कायदा आपल्या खिशात आहे आणि सत्ता आणि पैशाच्या जोरावर ते कुणाचाही जीव घेऊ शकतात. हा माझच धनदांडग्यांकडून अशा घटना घडण्यास कारणीभूत ठरतोय, असे अनेक प्रश्न ही घटना निर्माण करते. सुरुवातीला या वजनदार कुटुंबावर कारवाई टाळण्याचा प्रयत्न झाला. पोलीस यंत्रणेवर राजकीय दबाव आणला गेला हे स्पष्ट दिसतंय. पण माध्यमांच्या दबावानंतर, जनमताच्या रेट्यानंतर आणि वैष्णवीच्या वडिलांनी दाखवलेल्या हिमतीमुळे वैष्णवीचे सासू, नणंद, दीर, नवरा, सासरा आणि यांना अखेर अटक झाली. हे स्वागतार्ह पाऊल असलं तरी केवळ अटक पुरेशी नाही. जोपर्यंत या उच्चभ्रू गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत समाजात अशा घटना थांबणार नाहीत. कायद्यानं आपलं काम निष्पक्षपणे केलं पाहिजे. कायदा सर्वांसाठी समान आहे हे कृतीतून दाखवून देण्याची वेळ आता आली आहे. जर कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये दुजाभाव होत असेल, तर सत्ता आणि पैशामुळे न्याय मिळत नसेल, तर सामान्य माणसाचा व्यवस्थेवरील विश्वास उडेल. हा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी, वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी या प्रकरणातील आरोपींना कायद्याची कठोर शिक्षा होईल याची खात्री करणं अत्यंत आवश्यक आहे. हा केवळ एका कुटुंबाचा प्रश्न नाही, तर आपल्या समाजाच्या नीतिमूल्यांचा आणि कायद्याचा सर्वोच्चतेचा प्रश्न आहे. या घटनेनं पुन्हा एकदा हुंडाच्या मागणी विरोधात कठोर कायदे असूनही त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचं सिद्ध केलंय. सामाजिक स्तरावरही या कुप्रथेविरोधात अधिक जागृती आणि शिक्षण आवश्यक आहे. केवळ कायद्यानेच नाही, तर समाजानंही हुंडा मागणाऱ्या आणि देणाऱ्या दोघांनाही बहिष्कृत केलं पाहिजे. वैष्णवीचा बळी व्यर्थ जाऊ नये यासाठी समाजानं एकत्र येऊन या राक्षसी प्रवृत्तीचा समूळ नायनाट करण्यासाठी कंबर कसली पाहिजे. हे प्रकरण देशभरातील प्रत्येक मुलीसाठी न्याय मिळवण्यासाठी एक महत्त्वाचं उदाहरण बनलं पाहिजे. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.